विसावा द्यावा असं वाटतं. ऐकलं का आपण कोण ग कोण? कोण काय कोण ही चंद्रा. अगं चंद्राबाई तुला झाले तरी काय? काय सांगू मी तुम्हाला. माझं मन कशातच रमत नाही ग. माझं मन सतत त्या कानाच्या मागे मागे फिरत आहे. त्या कानाचे मंजूळ सूर अजूनही माझं कानात झुंजत आहे. त्याचे ते मनमोहक रूप माझ्या नजरेसमोरून हटतच नाही ग. काना, तुम्हाला पूर्ण रेडी करून टाकलंय घनश्यामा. कोणकोणत्या नावाने हाकवाल मी तुला? श्रीधरा, मुरलीधरा. अगं सयानो, ही प्रेमात पडली की काय? अगं चंद्रा, काय आहे तुझं वागणं? तो काना असाच आहे, सगळ्यांना प्रेमाची भूल पाडतो. होय राजे, तुझं अगदी खरं आहे. त्या लबाड कानाच्या बासरीचे मंजूळ सूर अगदी कोणालाही प्रेमात पाडतात. अगं बाय 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 बाय, ही कविता पण करायला लागली. अगं चंद्रा, अगं राधा, तुमचं आता प्रेम पुन्हा आता पुरे झालं. आता आपल्या कामाचं बोला. अगं सरांनो, मी काय म्हणते, आपण दूध दही घेऊन बाजाराला विकायला जाऊया का? हो हो, जाऊया जाऊया. तुला काय करायचं? आम्ही कुठे चाललोय ते? तुम्ही अवश्य जा, पण जाण्याआधी मला कर द्यावाच लागेल. कर? आम्ही का तुला कर द्यायचा? राधे, मला सांग, तुम्ही जाणार तरी कुठून? वृंदावनातून आणि नंतर यमुना घाटातून. मग मला सांगत्या वृंदावनाचा अधिपती कोण? वृंदावनाचा अधिपती तूच आहेस का ना? मग कर कोणाला देणार? तुला मग कर म्हणून मला दहीदुधाची माठ द्या. काही नाही मिळणार का ना तुला? तुझा रसाच आमचा छळ केलास ना तर आम्ही यशोदा वगैरे तक्रार करू तुझी. कोण कोण बरं मध्ये तक्रार करणार? हिरा, तारा, चंद्रा? नाही का ना? आम्ही नाही करणार घरी तक्रार. अच्छा, आता अशा करणार तुम्ही? आणि लबाडाच्या बाजूने जाणार? अगं राधा, तो काना फक्त दही दूध तर मागतोय. हो, पण काही नाही मिळणार. बघतेच कसा रस्ता अडवतो ते. अगं राधा, हा मुकुंदच्या साऱ्या गावलेली मजुरी बाजारी जात आहे. त्यांच्याकडून कर वसुली केलीच पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता माझ्या सांगितले त्यांच्याशिवाय त्यांच्यावरती सोपवली पाहिजे. परंतु त्यांना हात फेरी मारून पाडतो. सुदामा, अरे सुदामा, ओ देवालो, आली आरोळी कृष्ण देवांची, घेण्या दर्शन स्वारी निघाली. सांभाळो देवा घेतला धावा, तुझ्या भेटीसाठी मज द्यावा विसावा. पद स्पर्शाचा मेवा मज द्यावा विसावा. पद स्पर्शाचा
मज द्यावा विसावा पद स्पर्शाचा मेवा मज द्यावा विसावा पद स्पर्शाचा मेवा त्यांच्याकडून कर वसुली करायची आहे. देवा, कर वसूल करायचा म्हणजे नक्की काय करायचं? त्या गवळणीचे दहीदुधाचे माठ फोडायचे आणि कर वसुली करायची. ठीक आहे देवा. मी तुझ्यावर जात आहे. ठीक आहे देवा. अरे पेंडिया, काय रे तुझा मा? तिकडे येतोस? अरे मला इकडे कोण ठेवलं नाही. अरे काय रे, इथे कशाला बोलत होती? अरे पेंडीला बोलायला वाटते. आधी इथे राहू दे, आधी तिकडे आलो आलो. अरे मेला तिकडे काय करतो? देव काय सांगितलं आणि माहिती आहे काय तुला? ती नाही माहिती मला. मग तू काय ती इथे सुधी राहणार दिवसभर? अरे देवाने आपल्या लय मोठी कामगिरी संपवली बघ. एवढी मोठी. कोणती? म्हणजे एवढी मोठी फक्त कोणती? एनर्जी. एवढी मोठी कामगिरी संपवले. अरे म्हणजे कोणती? अरे 16,360 गवळ्यांचा मेळा. थाट माट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरीच्या बाजाराला चाललाय. जाऊ दे त्यांना. जाऊ दे कसा? देवांचा आदेश आहे, त्यांना आपण अडवायचं आहे. आपण तो काय करायचं? म्हणजे दोघांना जमायचं नाही. मला काय करायचं? अरे वाकड्या ना वाकड्या. मला का भेटल लवकर? भेटल. बरं बोला बघू द्या. बोलू करा. बोला. काय तू का? मी काढतो. वाकडं रे वाकडं. म्हणतो आता बघ. अरे वा. आई रे दम माझं. असं बोंडा मिरा खायला गेला असं. अरे अरे आपल्या देवाने कापी सोबत रक्त इकडे करगड सवंगड्या हाका मारी मला हाका मारी मला हाका मारी. करगड सवंगड्या हाका मारी मला हाका मारी मला हाका मारी. कोणी हाक तुला देण्यात धाव घेता मी येतो तुझ्यावरी. तुम्ही
तू कुठे बोललास? कुठे बोललो मी? मग आता बोलला याला मी सांगतोय याला दंडाची बट्ट्या लावता नाही तू काय याला सांगतोय सोडायचं मला बोलत काय सांगून गेलेलो मला काय गेलो होतो माझी या तांबू आहे चुकली कुठं मेरा वरच्या रानात गेलो धावत 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 गेलो त्याला काटा आला इथं आलो इथं फाटलं फाटलं पहिल्या सगळ्या फाटलं बघ बायकोचा फोन बायको बोलली लवकर या मला तर तुम्हाला शाळेत बोलवतोय म्हणजे ह्या वयात तर मास्तर मला नाही बायको बंड्याला असं उचलला चला मास्तरांच्या पुढे ठेवला मग मास्तर बोलले मास्तर काय बोलले माहिती आहे याची परीक्षा येणार परीक्षा मग काम कठीण परीक्षा असेल मग उत्तर देतोय काय तुझं काय माहिती मी थांबलो मास्तर प्रश्न विचारली काय माहिती पाऊस पडल्यावर विजा का चमकतात पाऊस पडल्यावर विजा का चमकतात तिकडे काय व्हिडिओ काढली म्हणजे झालं काय सर्व लोय हुशार तुझ्यावरच गेला असं माझा पोरग लय हुशार लगेच उत्तर द्याला काय बोलला उत्तर द्यायला माहिती आहे काय दिला काय उत्तर द्यायला माहिती आहे काय वर्ष देव बँकेकडून शोध असतात तुझा पाऊस पडला आता जन्म कधी झाला रे बुधवारी माझा बोर काय मास्तरांना विचारलं माहिती आहे कधी जन्म झाला रविवारी रविवारी बोल मास्तर तुम्ही खोट बोलताय रविवारी जन्म होत नाही मला सुट्टी असते बरोबर तू गेला जातो मला माहिती आहे अरे थोडं थोडं गाव संपला डोंगर लागला मला बोलवलं कशाला आपल्याला एक कामगिरी संपवले आमच्या दोघांच्या हाताच्या बाहेरची होती हा बोलला आपला वाकडे लय हुशार आहे आता तू बोललास नाही पोरगा हुशार तसा तू पण हुशार कसला आहे बघ ते पण घाबरला मग मला बोलवलं तुला बोलवलं त्याला हाक मारला चालेल मग पुढे देवाने आपल्याला काय कामगिरी दिली माहितीये 16,360 गवळणी घालून मथुरेच्या बाजाराला चालले त्यांचा रस्ता बंद करून त्यांच्याकडून आपल्याला कर वसूल करायचा आहे कर म्हणजे काय कर म्हणजे काय उचलायचा आपलं कर म्हणजे अशिंदान घ्यायचं आपल्याला त्यांच्याकडून मग ठीक आहे पण गवळणी आहेत कुठे गवळणी नाही तर गवळ्या उद्या सकाळी मथुरेच्या बाजाराला निघणार आहे तेव्हा सकाळी जाऊ बाजारात निघतील तेव्हा त्यांना आपल्याला अडवायचं आहे जे आपल्याला कामगिरी दिलेली आहे चला मग चला आहे मी न करेल तोऱ्याची आहे मी न करेल तोऱ्या
16 नकऱ्याची बाय मी मावशी ग मावशी 16 प्रदीप गावडे यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाय बाय बाय. हॅलो बाय बाय बाय. राज. बाजाराला आले की मिरवायला. बाया 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 स्वतः आलाय नटून तटून आणि मला म्हणते मिरवायला आले. अगं मावशी कशाला काय आम्हाला बाजारात जायला इथून रस्ता माहित नाही बघ. अगं ही भांडण आहे तर पण तुमचं बाजाराला यायचं नक्की झालंय. हो. बरं मग एक नंबर लाव बघू. मावशी कशाला? अगं कशाला काय ही लोक विचारतील ना काय? कोणी काय घेतलं नेसलं हे बाजाराचे लोक विचारतील. त्यांना सांगितलं पाहिजे. असं म्हणतेस? हा मग ठीक आहे. मग मावशी मी घेतलं दूध, मी घेतलं दही. बाई विसरली वाटतं. बघ आधी बघ वाटत काय बघ. मी घेतलं दही, दही हिने घेतलं दही. मी घेतलं दही आणि मला विचारू नको काही. म्हणाला ती म्हणजे विचार नका काही. चल हो माग म्हणते विचारू नका काही. अगं ये तारा आता येऊ दे तुझा वारा. मावशी सांगितलंच पाहिजे का ग. अगं मग सांगितलं नाही तर ही लहान पोरं वाट बघतायत ना त्यांना सांगितलं पाहिजे. सांग बघू लवकर. मग मावशी मी घेतला खवा. नाही का हो हिने घेतला खवा. मावशी मी घेतला खवा. ज्यांना ज्यांना हवा त्यांनी लवकर यावा. ज्यांना ज्यांना हवा त्यांनी यावा यावा. चल हो
अगे चंद्रा अशी ये बघू पंधरा बोल मग सांग काय आहे काय घेतलं तर सांग सांगितलंच पाहिजे काय आम्हाला सांगितलंच पाहिजे ना तर तुझा घेणार कोण मावशी अगं माल फक्त माल आणि नाही सांगितलं तर नाही सांगितलं ते लोक मला वाहनेन मारतील मग मावशी मी घेतलं ताक ऐका हिने घेतलं तार मी घेतलं ताक आणि आता पुढे जाऊन मार अगं मेली काय म्हणते ही? पुढे जाऊन माग काय ही लोक मला ठेवतील अगं मावशी तसं नाही ग मग पाया पडायला नशीब माझं पाया पडायला नंतर ही लोक मला ठेवतील आणि म्हणतील मावशी कधी वागते आणि आम्ही कधी बर अगं ये हिला तू काय घेतलं मावशी सांगितलंच पाहिजे आम्हाला सांगितलंच पाहिजे हिला मोठी मोठी पोरं आता वाट बघतायत त्यांना सांग बघू अगं मावशी मी घेतला लोणी ऐका रे हिने घेतलं लोणी मावशी मी घेतला लोणी आणि मला पाहू नका कोणी ए बाबा, पाहू नका रे कोणी डोळे बंद करून घ्या चाक पडेल हिला नजर काढेल मी जा हो मागे बरं पोरीनो झाली ना सगळ्यांची ओळख आणि आता जाऊया चला चला तर अगं पोरीनो मध्येच काय थांबला अगं मावशी तू आम्हा साऱ्या पोरींचे विचारलंस काय घेतलंस तू गं काय घेतलंस माझं म्हातारीचं कसलं कशात काय आणि पाटक्यात पाय असं नाही सांगितलंच पाहिजे सांगितलं पाहिजे हो अगं माझ्या मनाला समोरचा चष्मेवाला तरी बघेल काय अगं मावशी तुला कोण आता विचारणार आहे मला पण विचारणार आहे म्हणजे तरी पण नाही विचारलं तरी मी आणलंय हो मग तू सांग बरं काय आणलंय आम्हाला सांगते हा लक्ष देऊ नाही का 6-4 बोट अंगठा एवढं मोठं अगं मावशी काय अगं खाली काय बघते अंगठा इथे वर आहे वर पण दाखविला मी बरं सांग सांग ऐका तर 6-4 बोट अंगठा एवढं मोठं आणि दिसाया मोठं काय असं माझ्या मालाचं नाव अगं मावशी काय अगं खाली काय बघते सांगते ना धीर ना तुला ऐक तर 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आणि दिसाया पण मोठं असं आलंय थंड काय अजून नाही समजलं नाही अजून तुम्ही लहानच आहे वाटतं परत आहे का 6-4 बोट अंगठ्या एवढं मोठं आणि दिसाया मोठं अगं पोरीनो आईस्क्रीम आला आईस्क्रीम एवढा उशीर अगं मी याला दिसतात केवढं बघ अगं एवढ्याच्या जागाला एवढ्या उशीर ऐकलं हो जाऊया बिगिन बिगिन चला चला उशीर होतो अगं पोरीनो काय ग मावशी हा पुढे या एवढा अवघड घाट चढायचा कसा एखादं छानसं गाणं म्हणा ठीक आहे म्हणतो हा म्हणा ना. माठ डोईवर घेऊन चला पोरी मिळून या साऱ्या माठ डोईवर घेऊन चला पोरी मिळून या साऱ्या चढू अवघड वाट यमुनेचा घाट
जाऊया बाजाराला चढू अवघड वाट यमुनेचा घाट जाऊया बाजाराला